महाराष्ट्रातील टॉप 5 रहस्यमय मंदिरे. नमस्कार मित्रांनो, भारताची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राला संत महंतांची भूमी म्हणून ओळखले जाते. या भूमीत अनेक ऐतिहासिक किल्ले, घनदाट जंगल आणि विलोभनीय स्थळ आहेत. पण याच मातीत काही अशी मंदिरे दडलेली आहेत ज्यांचे रहस्य आजही विज्ञान आणि तर्कशास्त्राला कोड्यात टाकतं. ही मंदिरे नुसती श्रद्धास्थान नाहीत, तर ती आहेत प्राचीन स्थापत्यकला आणि अलौकिक चमत्कारांच्या साक्ष. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशाच टॉप 5 रहस्यमय मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची गूढ कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आपल्या यादीतील पहिले आणि जगातील सर्वात मोठे स्थापत्य रहस्य म्हणजे वेरूळची लेणी. या लेण्यांमधील कैलास मंदिर केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आश्चर्य आहे. हे मंदिर बांधलेले नाही, तर ते एकाच विशाल खडकात वरून खाली अशा पद्धतीने कोरले गेले आहे. विचार करा, 9व्या शतकात कोणतीही आधुनिक यंत्रणा नसताना कारागिरांनी हजारो टन खडक काढून महाकाय रहस्य दृश्य मंदिर कसे साकारले असेल. या मंदिराचे प्रवेशद्वार आणि मुख्य भाग यांच्या बांधणीतील अचूकता इतकी आहे की आजचे अभियंतेही त्याला तोड देऊ शकत नाही. एकाच दगडात कोरलेले हे मंदिर आजही अनेक भूशास्त्रांना आणि इतिहासकारांना प्रश्न विचारण्यात भाग पाडते की हे काम नक्की कोणी आणि कोणत्या तंत्रज्ञानाने पूर्ण केले. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वसलेले शनी शिंगणापूर हे एक असे गाव आहे जिथे लोक शनिदेवाच्या भीतीमुळे किंवा श्रद्धेमुळे घरांना दरवाजेच लावत नाहीत. आज आधुनिक युगातही या गावातील घरे, बँका आणि दुकाने चक्क उघडे असतात. येथे चोरी होत नाही असे मानले जाते. यामागे शनी महाराजांचा आशीर्वाद आहे अशी गावकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे. जर एखाद्याने चोरी करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला शनिदेवाचा प्रकोप भोगावा लागतो असे येथील लोक सांगतात. ही केवळ धार्मिक श्रद्धा नाही, तर एका संपूर्ण गावाने पिढ्यानपिढ्या जपलेली विश्वास आणि नैतिकतेची अद्वितीय जीवनशैली आहे, जी आजही जगासाठी एक मोठे रहस्य आहे. पुणे येथील बुलेश्वर मंदिर. पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ असणारे बुलेश्वर मंदिर आपल्या हेमाडपंथी स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे. पण या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे ते येथील प्रसादामध्ये. अशी आख्यायिका आहे की जेव्हा नवविवाहित जोडपे येथे दर्शनासाठी येते आणि देवाला नैवेद्य अर्पण करते, तेव्हा त्या नैवेद्यामधील काही भाग आपोआप गायब होतो. असे मानले जाते की देवी पार्वती स्वतः गुप्तपणे येऊन तो प्रसाद ग्रहण करते. हा प्रसाद कुठे जातो आणि का गायब होतो हे आजही एक गूढ आहे. 13व्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि गूढ शांतता अनुभवायला मिळते. हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर गुफा मंदिर. महाराष्ट्रातील दुर्गम हरिश्चंद्र गडावर एका गुहेत भगवान शंकराचे केदारेश्वर मंदिर आहे. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेत बांधलेले आहे आणि येथील 4 मुख्य खांबांमुळे हे रहस्यमय ठरते. हे खांब 4 युगांचे म्हणजेच सत्य, त्रेता, द्वापर, कलियुग यांचे प्रतिनिधित्व करतात. यातील 3 खांब कोसळले आहेत आणि 4था म्हणजेच कलियुगाचा खांब अद्याप उभा आहे. अशी भविष्यवाणी केली जाते की ज्या दिवशी हा 4था खांब कोसळेल त्या दिवशी जग नष्ट होईल. हजारो वर्षापासून फक्त एकाच खांबावर टिकून राहिलेले हे मंदिर निसर्गाच्या आणि काळाच्या नियमांना आव्हान देत उभे आहे. हा खांब का आणि कसा उभा आहे हे आजही एक मोठे आश्चर्य आहे. रत्नागिरीतील कनकादित्य मंदिर. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्यात कशेळी येथे कनकादित्य मंदिर आहे. या मंदिराचे रहस्य हे येथील सूर्यदेवतेच्या मूर्तीत दडलेले आहे. अशी श्रद्धा आहे की या मूर्तीचा रंग दिवसातून 3 वेळा बदलतो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी मूर्तीचा रंग वेगळा असतो, दुपारी वेगळा आणि संध्याकाळच्या वेळी तो पुन्हा बदललेला दिसतो. विज्ञानाने यामागे असणाऱ्या खडकाचा किंवा प्रकाशाच्या परावर्तनाचा तर्क दिला असला तरी भाविकांसाठी हा एक थेट चमत्कार आहे. अशा प्रकारे रंग बदलणारी मूर्ती कनकादित्य मंदिराला एक अनोखी आणि रहस्यमय ओळख देते. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील ती टॉप 5 रहस्यमय मंदिरं, जी आजही आपल्या प्राचीनतेची आणि गूढतेची साक्ष देत उभी आहेत. या मंदिरांमधील रहस्य वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध होत व न होत
पण त्यांची कहाणी आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाची आणि अथांग श्रद्धेची जाणीव करून देते. तुम्हाला यापैकी कोणते रहस्य सर्वात जास्त आवडले हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.